गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात व विविध तालुक्यात सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र मोठ्या प्रमाणात चालू असून अनेक कला केंद्रात पारंपरिक व सांस्कृतिक लोकनाट्याच्या नावाखाली डीजे वाजवला जातो, ज्यामुळे लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे। अशा कला केंद्रावर शासनाने बंदी घालून कठोर कारवाई करावी अशी मागणी सणसवाडी तालुका शिरूर येथील जय अंबिका सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्रातील लोककलावंतांनी केली आहे। तसेच सध्या सोशल मीडियावरती लोककलावंतांची नाहक काही व्यक्ती बदनामी करीत असून विचित्र बोलले जात आहे। लोककलावंतांना खालच्या पातळीवरून विनाकारण शिवीगाळ होत आहे। यामुळे अशा व्यक्तींवर शासनाने व पोलिसांनी योग्य कार्यवाही करून आम्हा लोककलावंतांना प्रामाणिकपणे न्याय मिळवून द्यावा अशी मागणी लोककलावंतांच्या वतीने होत आहे। पारंपरिक लोककला ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, ती प्रामाणिकपणे जपली पाहिजे। तसेच सणसवाडीच्या जय अंबिका सांस्कृतिक कला केंद्रात गेल्या 100 वर्षांपासून आपल्या आजी-पंजींच्या काळापासून ही कला आम्ही लोककलावंत इमानदारीने जोपासण्याचे काम करीत असल्याची भावना लोककलावंतांनी व्यक्त केली आहे। ज्या कला केंद्रात डीजे वाजविला जातो अशा कला केंद्रावर शासनाने कारवाई करावी ही मागणी गेल्या 2 वर्षांपासून लोककलावंत करीत असून शासनाने वेळीच दखल घेणे गरजेचे असून नाहीतर डीजेमुळे लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही असेही लोककलावंतांनी सांगितलंय। सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्राच्या जीवावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह होत असून यामध्ये प्रामुख्याने ढोलकी वादक, तबला वादक, पेटी वादक, पारंपरिक लावण्या सादर करणाऱ्या नृत्यांगना, गायक गायिका, सोंगाड्या व इतर कामगार वर्गाचे कुटुंब चालत असून त्यांचे लेकरं बाळ हक्काचं शिक्षण घेत आहे। त्यामुळे डीजे मुक्त कला केंद्र झालेच पाहिजे। तसेच आम्हा लोककलावंतांची होत असलेली विनाकारण बदनामी तातडीने थांबवावी असे मत सणसवाडीच्या जय अंबिका सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्राच्या सर्व लोककलावंतांनी मांडले असून आपली भावना व्यक्त केली आहे। आमच्या मागण्यांसंदर्भात शासनाने वेळीच दखल घेतली नाही तर हजारो लोक कलावंतांच्या कुटुंबासह मुंबईच्या मंत्रालयावर भेदडक मोर्चा काढून बेमुदत आंदोलन करण्याचा इशाराही लोककलावंतांनी दिलाय। रिजवान बागवान पुणे जिल्ह्यातील नामांकित अशा शिरूर तालुक्यातील पुण्यभूमी असलेल्या या सणसवाडी नगरीमध्ये आज मी जय अंबिका सांस्कृतिक कला केंद्रामध्ये भेट देण्यासाठी जे कलावंत आहेत, जे आपल्या जिवंत कलेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपली गुजराण करतात, आपले लेकरं बाळ त्या ठिकाणी शिक्षणाच्या माध्यमातून शिकवतात आणि कुटुंबाचा एकदम व्यवस्थित त्या ठिकाणी उदरनिर्वाह करतात, अशा जय अंबिका सांस्कृतिक कला केंद्रातील काही नृत्यांगना माझ्यासोबत आहेत। खऱ्या अर्थानं त्यांच्या विविध मागण्यासंदर्भात आज मी एस मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून विशेष चर्चा करण्यासाठी त्यांच्यासोबत या ठिकाणी जोडत आहे। खऱ्या अर्थानं त्यांची प्रमुख मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये जे कला केंद्र आहेत अशा कला केंद्रामध्ये त्या ठिकाणी डीजे चालवला जातो आणि गेल्या 2 ते 3 वर्षापासून या कला केंद्राच्या आणि इतर कला केंद्राच्या वतीनं त्या ठिकाणी विशेष अशी मागणी त्यांनी केलेली आहे की महाराष्ट्र राज्यातील ज्या कला केंद्रामध्ये डीजे त्या ठिकाणी वाजवला जातो अशा कला केंद्रावर शासनाने त्या ठिकाणी बंदी घालावी। कारण ज्या कला केंद्रावर डीजे वाजवला जातो अनेक जे कलाकार आहेत त्याच्यामध्ये ढोलकी वादक असन, तबला वादक असन, पेटी मास्तर असतील आणि सोंगाड्या असतील आणि काही नाचकाम करणाऱ्या महिला भगिनी असतील, त्यांच्यावर भविष्यात उपासमारीची वेळ येईल, त्यांचे लेकरं रस्त्यावरती त्या ठिकाणी येतील असा गंभीर प्रश्न त्यांनी या ठिकाणी मला सांगितलेला आहे। आणि खऱ्या अर्थानं दुसरा जो प्रश्न त्यांनी या ठिकाणी सांगितला आहे की खऱ्या अर्थानं कलेच्या माध्यमातून काही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची विनाकारण त्या ठिकाणी बदनामी केली जाते, ती बदनामी त्या ठिकाणी थांबवावी। शासनाने अशा बदनामीकारक व्यक्तींवर गावगुंडावर त्या ठिकाणी त्यांचा चोख बंदोबस्त करावा, त्यांच्यावर शासनाने प्रशासनाने पोलिसांनी त्याची दक्षता घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी आणि अशा
पोटाची खळगी भरणाऱ्या महिला भगिनींची त्या ठिकाणी बदनामी थांबवावी अशी विनंती जय अंबिका सांस्कृतिक कला केंद्रातील कलावंतांनी आजच्या माध्यमातून या ठिकाणी केलेली आहे. मी जय अंबिका लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्र सणसवाडीवरून बोलतो. आमच्या सगळ्यांचं असं म्हणजे सगळ्यांचंच मन दुखलं गेलं आहे. ज्या लोकांना तमाशातली काही माहिती नाही आहे, ज्या लोकांना कुठल्या काही गोष्टी माहिती नाही आहेत, ते लोक पण आम्हाला शिव्या देत आहेत किंवा सगळ्यांशी चुकीचं बोलतात. एकाची चुकी झाली म्हणजे काही सगळ्याच मुली तशा आहेत असं काही नाही आहे. गेले 100 वर्ष झालं हा तमाशा चालू आहे, कला केंद्र चालू आहेत आणि आम्ही फक्त इथं कला सादर करतो. याच्या व्यतिरिक्त आमचं कधीही काही कुठल्या गोष्टी चुकीच्या नसतात. तुम्ही एकामुळं सगळ्यांना ऑल शिव्या देताय तुम्ही, जो कुणालाच अधिकार नाही आहे. एखाद्या स्त्रीला कुणीतरी चुकीचं बोलणं हा कुणालाच अधिकार नाही आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही फक्त इथंच नाही तर आम्ही ऑल महाराष्ट्र, अकलूज झालं, पंढरपूर झालं किंवा सांगली, कोल्हापूर, मुंबई, ठाणे सगळीकडे आम्ही कार्यक्रम करतो. आम्ही फक्त नृत्यांगानं काही चुकीच्याच वागत नाही आहे. आम्ही इथं महिना कष्ट करतो, आम्ही रिहर्सल करतो. आमच्या त्याच्या मागचे कष्ट, त्याच्या मागची मेहनत, त्याच्या कुठल्याच काही गोष्टी दिसल्या नाहीत. डायरेक्ट एक गोष्ट चुकीची झाली म्हणजे सगळ्या चुकीच्या झाल्या असं नाही आहे. ज्या लोकांनी बदनामी चालू केली, कला केंद्र असं, कला केंद्र तसं, जिथं ज्या गोष्टी चुकीच्या घडल्यात ना किंवा कशामुळे घडल्यात तुम्ही त्याच्यावरती बोला, त्याच्यावरती चर्चा करा किंवा त्या गोष्टीवरती बंधनं आणा. आहेत ना, नियम अटी आहेत, कुठल्या काही गोष्टी आहेत. आम्हाला तर आमच्या इथं पूर्ण संरक्षण आहे. आमच्या पूर्ण सगळ्या गोष्टी एकदम अशा ही आहेत. असं चुकीचे किंवा काहीतरी वेगळ्या काही गोष्टी घडतात असं आमच्या इथं नाहीच आहे, कुठल्याच कला केंद्रामध्ये नाही आहे. जे झाला विषय तो डीजेचा झाला आहे किंवा त्या गोष्टीवरती आम्ही डीजे बंद करा याच्यावरती 2 वर्षापासून मागणी करतोय. आम्ही फार मंत्रालयापर्यंत जाऊन आलो, सगळ्या गोष्टी करून आलो, त्याच्यावरती कोणी दक्षता घेतलेली नाही. तर आमची चुकी नाही आहे. त्या डीजेवाल्या लोकांमध्ये, डीजेवाल्याच्या जे नृत्यांगना आहेत त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये फरक आहे सगळ्याच गोष्टीमध्ये. आम्ही तर कष्ट करतो, 5-5 किलोचे घुंगरं पायात बांधतो. आमच्यासोबत साथीदार असतात, तबला वादक आहे, पेटी वादक आहे, ढोलकी वादक आहे, गायिका आहे. आम्ही सगळ्या 7-8 जणी मुली म्हणून आम्ही इथं नृत्य सादर करतो. याच्या व्यतिरिक्त आमच्या कसले असले कुठलेही चाळी चढत नाही. जे भेटतं, ज्या गोष्टी करतो ते आमच्या कलेवर आणि आमच्या कष्टावरती भेटतं. आम्ही काही थिएटरमध्येच नाव नाही केलेलं. परदेशामध्ये सुद्धा बरेचसे असे कलाकार आहेत की परदेशातून लावण्यासाठी त्यांना मागण्या येतात. आम्ही परदेशामध्ये लावण्या करतो. बरेच असे कलाकार आहेत की त्यांचे नाव घेतले तरी कमी पडतील. 100 वर्षापासून चालत आलेल्या पारंपरिक पद्धतीने आम्ही सगळ्या गोष्टी सादर करतो. आम्ही त्यांच्या पदराखाली राहिलेलो आहे म्हणून आम्ही जिथले तिथंच राहिलेलो आहे. अश्विनी परितेकर, जय अंबिका कला केंद्र सणसवाडी या ठिकाणून मी बोलते. मी नृत्यांगना आहे. भले आमचे 10 वर्षापासून बाहेर प्रोग्राम्स चालतात, सगळ्या गोष्टी आहेत. आम्ही पारंपरिक कलावंत आहोत. असं नाही आहे की डीजे वेगळा भाग आहे आणि संगीत बारी हा वेगळा पार्ट आहे. ते डीजेवर जे चाललं आहे ते थांबलं पाहिजे हे आम्ही 2 वर्षापासून बोलतो आहे, पण ते काही थांबलं जात नाही. आणि जे आज चाललेलं आहे पूजा गायकवाडविषयी ते आम्हाला आणि तिला ह्या जागेत समान नाही पकडलं पाहिजे. आणि तिचं ठिकाण वेगळं आहे आणि आमचं जे ठिकाण आहे ते वेगळं आहे. आमचं पारंपरिक पद्धतीने चाललेलं आहे. पेटी, तबला, ढोलकी या गोष्टीवर चाललं आहे. आमचा इथं कसलाही डीजे चालत नाही किंवा कुठलाही वल्गर चाळे चालत नाहीत. पारंपरिक पद्धतीने आम्ही हे कला सादर करतो आणि आम्हाला ही कला सादर करण्याची आमच्या पिढ्यापासून चालत आलेलं आहे. की असं नाही आहे की आम्ही कुठून तरी आलो आहे काय आहे. आमचं हे म्हणजे काय खूप वर्षापासूनची पिढी आहे की आम्ही ती पूर्ण करतो आहे. आम्ही वल्गर चाळे करत नाही. आम्हाला पण मुलं बाळं असतात, आमचे शिक्षण असतात. आम्ही काही वाईट चुकीच्या दिशेने किंवा कोणाचा घरप्रपंच उद्ध्वस्त करत नाही आहेत. आम्हाला कोणाचा घरप्रपंचही उद्ध्वस्त करायचा नाही आहे. विषय काय येतो की आमचं म्हणणं आहे जे सरकारने चालू केलं आहे की हे असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. जे खरोखर कलावंत आहेत त्यांना व्यवस्थित पद्धतीने त्यांनी मार्ग दाखवला पाहिजे आणि जे चुकीचं वागत आहेत त्यांना चुकीच्या दिशेने नेलं पाहिजे. पण जे खरोखर 10-20 वर्ष 50 वर्ष झालं हे कला जपण्याचा प्रयत्न करत आहेत की असं नाही आहे की कोणी उठावं की बोट दाखवावं. प्रत्येक स्त्रीला हा मान सन्मान असतो. आम्ही 7 समुद्रापलीकडे पण शो केलेले आहेत. आमचे यूट्यूब चॅनल असतील, काही असतील, याच्यावर बघा की खऱ्या पारंपरिक कलावंत कोण आहेत आणि आजकालच्या जे चाललेलं आहे डीजेवरच्या त्या ठिकाणचं ते सगळं बंद करा. की आमच्यासारख्या गोरगरीब कलावंत आमच्या पाठीमागं 10 लोक असतात, गायिका असती, वस्ताद मास्तर असतात. प्रत्येकाच्या त्या पाठीमागं पण 10 प्रपंच चालतात. 10 मुलं घरदार सांभाळावं लागतं. असं नाही आहे की आमच्या इथे असा काय प्रकार आहे. आम्हाला
सगळ्या गोष्टीचं सुरक्षित पद्धतीने सगळं चाललेलं आहे. आमचे जे मेन असतात ते पण आम्हाला व्यवस्थित पद्धतीने मान सन्मान देतात की असे वल्गर चाळे आम्ही कधीच करत नाहीत. जे आमचे थिएटर मालकीन असतील किंवा थिएटर मालक पार्टी मालकीन असतील हे सगळेजण आम्हाला ज्या त्या पद्धतीने व्यवस्थितपणे साथ देतात की चुकीच्या पद्धतीने कधीच वागणूक करून देत नाहीत. त्याच्यामुळं आमची विनंती आहे की जे बाहेर चाललेलं आहे त्याच्यावर आमच्यावर टीका करू नये. ज्या ठिकाणी चाललेलं आहे तिथे हे करावं अशी विनंती. नमस्कार, मी पूजा भूमकरे. की जे हे सगळं होतं आहे ना सोशल मीडिया वगैरे हे आम्हाला जे काही बोललं जातं आहे ना वाईट, ते असं काही प्लीज बोलू नका, नाही का. म्हणजे आमची पण खूप बदनामकी व्हायला लागली आहे की आम्ही असे फक्त आम्ही कला सादर करतो आहे. आमची इथं अंबिका लोकनाट्य कला केंद्रामध्ये फक्त कला सादर करतो आहे. आमचे पण मुलं आहेत, शिकतेत, चांगल्या पद्धतीने शिकतेत. म्हणजे त्याच्यावर परिणाम व्हायला नको आहे. त्याच्यामुळं प्लीज हे थांबवा, आम्हाला काही वाईट बोलू नका. हां, तर शासनाने ह्याच्यावर कडक कारवाई केलीच पाहिजे. पुष्पा सातारकर बोलते. मी जय अंबिका संस्कृती कला केंद्रामधून बोलत आहे. जी DJ आणि संस्कृती कला केंद्र ह्याच्यात दोन्हीमध्ये खूप मोठा फरक आहे. तर आमचं सरकारला एवढंच म्हणणं आहे की DJवर जे चाललेलं आहे ते वेगळ्या पद्धतीने चाललेलं आहे आणि संस्कृती कला केंद्रामध्ये आहे तिथं सगळी पोटापाण्यासाठी ज्याच्या त्याच्या पद्धतीने कोण ढोलकी वाजवतं, कोण गाणं म्हणतं, कोण नाचतं, सोंगाडे आहेत, साथीदार आहेत, काही कामगार पण आहेत आणि थिएटर मालकीनं आम्हाला सगळ्या गोष्टीने चांगलं संरक्षण करतात. इथं काही कुठला वल्गरपणा चालत नाही आणि सरकारला एवढंच म्हणणं आहे की हे कुठंतरी थांबवा DJचं प्रकरण. नमस्कार, मी सुनीता वाईकर. जय अंबिका कला केंद्र सणसवाडी या थिएटर कला केंद्रामधून मी बोलत आहे. आजकाल जे सोशल मीडियावर कलाकारांबद्दल, लावणी सम्राज्ञीबद्दल जी चर्चा चाललेली आहे त्या चर्चेचा कुठंतरी सरकारने किंवा पोलिसांनी विचार करावा आणि आम्हाला जे वाईट साईड बोललं जातं ह्याच्यावर कारवाई करावी. दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्रात भरपूर कला केंद्र आहेत, सगळ्याच थिएटरला काही DJ वाजत नाही. ज्या ज्या थिएटरला DJ आहे त्या थिएटरबद्दल तुम्ही निषेध करावा. पण खरोखरच ज्या थिएटरला सच्चाईनं कला सादर केली जाते, लावणीचा आदर केला जातो, कलेचा आदर केला जातो, अशा थिएटरबद्दल वाईट साईड बोलू नये किंवा त्यांचाही विचार करावा, ही अशी माझी सरकारला मागणी आहे. एस मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी रिजवान बागवान, पुणे. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.